हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी. आज आपण तिसरा प्रॅक्टिस पेपर सॉल्व करणार आहोत आणि आपल्यातले बरेच जण स्कोअर किती झाला वगैरे याविषयी कळवत आहेत. ऐकून खूप छान वाटतं. कीप प्रॅक्टिसिंग. आणि आज तिसऱ्या पेपरला आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, एकाच वेळी अनेकांना अवांछित ईमेल संदेश पाठवणे म्हणजे डॅश होय. आणि याचं उत्तर ऑलरेडी टिक केलं गेलेलं आहे. याचं उत्तर आहे स्पॅम. वर्म इज अ मालवेअर. हा मानवी हस्तक्षेपाशिवाय एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावर पोहोचू शकतो. व्हायरस आणि वर्ममधला फरक म्हणजे व्हायरसला संक्रमित करण्यासाठी होस्ट प्रोग्रामची आवश्यकता असते, पण वर्म सिस्टमला संक्रमित करण्यासाठी स्वतःची प्रतिकृती बनवतात. थ्रेट म्हणजे संगणक प्रणाली किंवा नेटवर्कला संभाव्यतः हानी पोचवू शकणारी कोणतीही गोष्ट, जसे की दुर्भावनापूर्ण सॉफ्टवेअर, अनधिकृत प्रवेश किंवा नैसर्गिक आपत्ती. संगणक आणि इंटरनेटच्या संदर्भात स्पॅम म्हणजे अवांछित मोठ्या प्रमाणात संदेश जे बहुतेकदा मोठ्या संख्येने प्राप्तकर्त्यांना पाठवले जातात. हे संदेश ईमेल, ब्लॉग आणि सोशल मीडिया यासारख्या विविध स्वरूपात दिसू शकतात. प्रश्न क्रमांक 2. डॅश ही संगणकीय स्मृती संगणकाचे सुरू होण्याच्या नित्यक्रमाचे नियमन करते. आणि पर्याय आहेत: 1. रिम रीड इनिशियल मेमरी, 2. रॅम रँडम ॲक्सेस मेमरी, सी. रॉम रीड ओनली मेमरी, की डी. कॅशे मेमरी. आणि कॅशे मेमरी ही एक लहान, याचं उत्तर आहे पर्याय डी, कॅशे मेमरी. तर ही एक लहान हाय स्पीड मेमरी आहे जी CPU आणि मुख्य मेमरी रॅममध्ये स्थित असते, जी वारंवार प्रवेश केलेला डेटा आणि सूचना संग्रहित करून संगणकाची कार्यक्षमता वाढवते. रिम जी असते तर ही रिंग म्हणजे संगणक किंवा उपकरणासाठीची रीड ओनली मेमरी रॉममध्ये प्रवेश करणे, जे स्टार्टअप आणि मूलभूत ऑपरेशन्ससाठी आवश्यक असलेले सर्व प्रोग्राम केलेल्या सूचना आणि डेटा संग्रहित करते. रॅम ही संगणकाची शॉर्ट टर्म मेमरी असते आणि रॉम ही नॉन व्होलेटाईल संगणक मेमरी आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणता ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शनचा प्रकार नाही? सॅटेलाईट, DSL, डायल-अप की केबल. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डायल-अप. डायल-अप हे एक जुने तंत्रज्ञान आहे जे एका मानक टेलिफोन लाईन आणि मोडेम वापरून इंटरनेटशी जोडले जाते. प्रश्न क्रमांक 4. डॅश ही अगदी कमी प्रमाणातील माहिती लॅन किंवा इंटरनेटवरून पाठवली जाते. लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क. तर पर्याय आहेत: ए. थ्रॅशहोल्ड, बी. पॅकेट, सी. मॉड्यूल, की डी. ट्रान्समिशन. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पॅकेट. पॅकेट ही स्मॉल आणि सेल्फ कंटेन्ड डेटाची युनिट असते. प्रश्न क्रमांक 5. वैयक्तिक संगणक क्षेत्रात अग्रणी समूह कोणता? आणि पर्याय आहेत: ए. IBM, बी. ॲपल, सी. कॉम्पॅक्ट, की डी. इन्फोसिस. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, IBM. इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स कॉर्पोरेशन या नावाची ही कंपनी आहे. ही मल्टीनॅशनल कंपनी असून न्यूयॉर्क इथे हिचं मुख्यालय आहे. त्याच्यानंतर आता उच्च शिक्षणावरचे प्रश्न क्रमांक 6. स्मृतीस्तर मेमरी लेव्हल शिक्षणाबाबत अयोग्य विधान कोणते? ए. हा विचार प्रथमतः हर्बर्ट यांनी मांडला. अगदी बरोबर. त्याच्यानंतर मूल्यमापन प्रणालीत निबंध वजा प्रश्न विचारले जातात. पाठांतर केलेले लक्षात ठेवून अवबोधन स्तरावर आणण्यावर भर दिला जातो. आणि मुक्त आणि तार्किक विचारांना महत्त्व दिले जाते नाही. स्मृती स्तरावर मुक्त आणि तार्किक विचारांना महत्त्व दिलं जात नाही. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 7. शिक्षण प्रक्रियेतील स्वतंत्र चल कोणते? शिक्षक, विद्यार्थी, पाठ्यघटक की शिक्षण पद्धती. पर्याय क्रमांक ए. शिक्षक हे शिक्षण प्रक्रियेतील स्वतंत्र चल आहे. विद्यार्थी, पाठ्यघटक, शिक्षण पद्धती परस्परावलंबी असतात. प्रश्न क्रमांक 8. शिक्षण प्रक्रियेत शिक्षकाला खालील बाबतीत स्वायत्तता असते: अभ्यासक्रम निर्मिती, अध्यापन पद्धती, पाठ नियोजन की धोरण निर्मिती. तर यापैकी केवळ अध्यापन पद्धती आणि पाठ नियोजन यामध्ये शिक्षकाला
स्वायत्तता असते. अध्यापन पद्धती म्हणजे 2 आणि पाठ नियोजन 3 म्हणजे पर्याय क्रमांक बी. अभ्यासक्रम निर्मिती किंवा धोरण निर्मिती. अभ्यासक्रम निर्मितीसाठी स्वतंत्र समिती गठीत केली जाते आणि धोरण निर्मिती ही तर उच्चस्तरीय जे मंत्री किंवा प्रमुख असतात त्यांचं काम असतं. शिक्षकाला त्यासाठी स्वायत्तता नसते. प्रश्न क्रमांक 9. अँडरसन व करतुल यांच्यानुसार ज्ञानाचे 4 आयामांपैकी अयोग्य पर्याय कोणता? पर्याय आहेत ए. तथ्यात्मक ज्ञान, बी. प्रक्रियात्मक ज्ञान, सी. वैचारिक ज्ञान की डी. मूल्यात्मक ज्ञान. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. मूल्यात्मक ज्ञान. शिक्षणाचा विभाजनाचा सिद्धांत म्हणजे ए. अवघड घटक सुलभ करण्यासाठी त्याचे विभाजन करणे, बी. 2 वा अधिक सामाजिक गटात विभाजनाला प्रेरणा देणे नाही, शास्त्र व कला असे विषयांचे विभाजन करणे नाही, एकात्मिक शिक्षणाला महत्त्व दिलं जातं त्यामुळे निश्चितच हा विभाजनाचा सिद्धांत नाही, वरीलपैकी नाही. तर पर्याय क्रमांक ए. अवघड घटक सुलभ करण्यासाठी त्याचे विभाजन करणे आणि छोटे छोट्या उपघटकांमध्ये त्याचं विभाजन करून तो विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी सुलभ करणे असा विभाजनाचा सिद्धांत सांगतो. यानंतर प्रश्न क्रमांक 11 ते 15 हे उतार्यावर आधारित प्रश्न आहेत आणि आपण दररोज प्रश्नपत्रिका सोडवताना ज्या पद्धतीने करत आहोत त्याच प्रकारे आजच्याही ह्या उतार्याचं आपण स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर शांततेने संपूर्ण उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करा. बघा, उतार्यावरील प्रश्न देखील सोडवण्याचा सराव करणं अतिशय आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 11. निवड करण्याची शक्ती म्हणजेच प्रतिभा होय, हे विधान पर्याय क्रमांक डी पूर्णतः बरोबर. 12वा प्रश्न आहे. प्रतिभा म्हणजे गती, स्मृती आणि प्रज्ञेचा समन्वय, पर्याय क्रमांक ए. प्रश्न 13वा. प्रज्ञेची वाढ होण्यासाठी डॅश पद्धतीचा अवलंब केला जातो आणि याचं उत्तर आहे 1, 2, 3, 4 म्हणजे क्रमपद, पदपाठ, पंचसंधी आणि व्याकरणातील पाठ, पर्याय क्रमांक ए. व्यक्तिविकास म्हणजे चतुर्विध पुरुषार्थ होय. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम हे ते पुरुषार्थ होत, हे विधान. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पूर्वार्ध बरोबर आहे परंतु उत्तरार्ध चूक आहे. या उतार्यासाठी सुयोग्य शीर्षक कोणते असेल तर भारतीय मानसशास्त्र हे यासाठीचं योग्य शीर्षक येईल. प्रश्न क्रमांक 16. संशोधनाचे डॅश हे वैशिष्ट्य नाही. व्यक्तिनिष्ठता, वस्तुनिष्ठता, विश्वसनीयता, वैधता. आणि व्यक्तिनिष्ठता संशोधनात असूच शकत नाही, त्याच्यामुळे व्यक्तिनिष्ठता हे संशोधनाचे वैशिष्ट्य नाही. वस्तुनिष्ठता, विश्वसनीयता, वैधता ही संशोधनाची वैशिष्ट्ये आहेत. संशोधन चक्रीय असते हे विधान अचूक आहे, सांगता येत नाही. चूक आहे की केवळ सामाजिक शास्त्रात लागू पडते तर नाही. संशोधन चक्रीय असते हे अचूक विधान आहे. संशोधनाचे जरी निष्कर्ष योग्य असे त्या काळानुरूप निष्कर्ष काढले गेलेले असले तरी ते पुढे बदलू शकत असतात. संशोधन ही चक्रीय प्रक्रिया आहे. प्रश्न क्रमांक 18. संशोधनाच्या त्रिभुजीकरण पद्धतीत एकाहून अधिक माहिती स्रोत असतात. मुख्यतः सामाजिक घटनेच्या माहितीसाठी उपयुक्त आहे. पद्धती आणि शोधकांची संख्या जास्त असते. आणि पर्याय डी वरील सर्व अचूक, अगदी बरोबर. पर्याय डी वरील सर्व अचूक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल. खालीलपैकी शून्य परिकल्पनेचे उदाहरण कोणते? आपण कालच्या प्रश्नपत्रिकेमध्ये शून्य परिकल्पना, नल हायपोथेसिस म्हणजे काय ते पाहिले. फिशर यांनी ही संकल्पना मांडलेली आहे आणि आता यावरून शून्य परिकल्पनेचे उदाहरण कोणते हे आपल्याला सांगायचं आहे. पर्याय ए आहे ग्रामीण व शहरी मुलांच्या बुद्धिगुणांकात लक्षणीय फरक असतो. पर्याय बी आहे ग्रामीण व शहरी मुलांच्या बुद्धिगुणांकात कोणताही फरक नसतो. पर्याय सी पुरुष शारीरिकदृष्ट्या महिलांहून अधिक ताकदवान असतात आणि यापैकी नाही. जर काल आपण नल हायपोथेसिस समजून घेतलं असेल तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लगेच सांगता येईल. 2 घटकांमध्ये ज्यावेळी कोणताही फरक नाही, कोणताही भेद दर्शवलेला नसतो ते नल हायपोथेसिसचे उदाहरण असते. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी मुलांच्या बुद्धिगुणांकात कोणताही फरक नसतो हे शून्य परिकल्पनेचे उदाहरण सांगता येईल. प्रश्न क्रमांक 20. सहभागी संशोधनात संशोधकाकडे आवश्यक गुणांमध्ये डॅश याचा समावेश होत नाही. प्रश्न लक्षपूर्वक वाचा. समावेश होत नाही. वैधता, अंतर्दृष्टी, लवचिकता
आणि तटस्थता, आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, तटस्थता. संशोधनात शास्त्रीय संशोधन असेल तर तटस्थ राहणं योग्य असतं, परंतु सहभागी संशोधन म्हणजे संशोधक त्याच समूहाचा एक भाग होऊन संशोधन करत असतो. संशोधनामध्ये काही वेळेला जाती आधारित किंवा एखाद्या समूहाचे, टोळीचे, त्यांचे जीवनमान, त्यांची दैनंदिन राहणीमान याविषयी जर काही संशोधन करायचं असेल किंवा त्यांच्या रूढी परंपरा याविषयी जाणून घ्यायचं असेल तर बऱ्याचदा असे समूह उदात्तीकरणामुळे असेल किंवा एक चांगलं सांगायचं किंवा इतरांना काहीच सांगायचं नाही अशा प्रकारच्या शाय नेचरमुळे असेल तर योग्य माहिती संशोधकाला मिळू शकत नाही. तर अशावेळी सहभागी संशोधन हा संशोधनाचा प्रकार अशा ठिकाणी उपयुक्त ठरत असतो. आणि सहभागी संशोधनामध्ये संशोधकाकडे वैधता, अंतर्दृष्टी म्हणजे कोणत्याही पद्धतीने जर विधान केलं जात असेल तर नेमका त्यामागील अर्थ काय असू शकतो हे त्या संस्कृतीचा अभ्यास करून संशोधकाला विचार करता आला पाहिजे. आणि लवचिकता ही आवश्यक गुणवैशिष्ट्ये संशोधकाकडे सहभागी संशोधनासाठीची असतात. तटस्थता यात अजिबातच गरजेची नसते, किंबहुना तटस्थ राहून चालण्यासारखे नसते. प्रश्न क्रमांक 21, संदर्भाशिवाय शब्दांना कोणताही अर्थ नसतो हे विधान वॅटसन यांचे आहे. पर्याय क्रमांक ए. कमी आवाज, अस्पष्ट उच्चारण, बोलण्याची गती हे डॅश प्रकारच्या संप्रेषणातील अडथळे असू शकतात. अगदी बरोबर. आवाज, उच्चारण, बोलण्याची गती हे मौखिक संप्रेषणाशी संबंधित आहेत, म्हणून पर्याय क्रमांक ए हे याचे अचूक उत्तर येईल. लिखित संप्रेषणासाठी खालील साधनांचा समावेश होतो. 1. मोबाईल, संगणक, टाईपरायटर आणि पत्र. सगळेच बरोबर आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. शिस्तबद्धता, विश्वसनीयता, व्यवस्थाबद्धता हे डॅश प्रकारच्या संप्रेषणाचे गुण आहेत. ए. औपचारिक संप्रेषण, बी. अनौपचारिक संप्रेषण, सी. समूह संप्रेषण की डी. वैयक्तिक संप्रेषण. आणि याचे अचूक उत्तर आहे औपचारिक संप्रेषण. औपचारिक संप्रेषण हे शिस्तबद्ध असतं, एका विशिष्ट साच्यात असतं, त्यावर विश्वसनीय असतं, त्याचं रेकॉर्ड ठेवलं जात असतं, कुठे ना कुठं लिखित स्वरूपात ते असतं किंवा रेकॉर्डेड असतं. त्याच्यामुळे औपचारिक संप्रेषण तसंच व्यवस्थाबद्ध असतं. त्याच्यात प्रत्येकाने बोलण्याचा एक योग्य क्रम ठरलेला असतो, विचार मांडण्याचा क्रम असतो. त्यामुळे औपचारिक संप्रेषण हे शिस्तबद्ध, विश्वसनीय आणि व्यवस्थाबद्ध असते. प्रश्न क्रमांक 25, संप्रेषणातील डॅश या प्रकारामुळे वेळेची बचत होते. ऊर्ध्व संप्रेषण, क्षितिज संप्रेषण, तिर्यक संप्रेषण किंवा औपचारिक संप्रेषण. औपचारिक संप्रेषणाविषयी आपण आताच पाहिलं, शिस्तबद्ध, विश्वसनीय, व्यवस्थाबद्ध असतं, परंतु त्यामुळे ते वेळखाऊ देखील असतं, एका विशिष्ट साच्यातूनच जावं लागतं. तसंच ऊर्ध्व संप्रेषण आणि क्षितिज संप्रेषण यांचं देखील आहे. ऊर्ध्व संप्रेषणात एक तर खालून वर किंवा वरून खाली अशी संप्रेषणाची दिशा असू शकते. याच्यात मधला प्रत्येक टप्पा पूर्ण करावाच लागतो. परंतु तिर्यक संप्रेषण, पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. तिर्यक याच्यात व्यवसायाच्या संदर्भात तिर्यक म्हणजे डायगोनल कम्युनिकेशन किंवा याला कर्णरेषा संप्रेषण असंही म्हणतात. तर डायगोनल कम्युनिकेशन म्हणजे माहितीची देवाणघेवाण आणि सहकार्य जे पारंपरिक श्रेणीबद्ध आदेश साखळीला मागे टाकते. यामध्ये संस्थेतील विविध विभाग आणि स्तरांमधील व्यक्ती थेट संवाद साधतात, ज्यामुळे क्रॉस फंक्शनल सहयोग आणि जलद माहिती प्रवाह सुलभ होतो आणि वेळेची बचत होते. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 26, पर्यावरणाच्या जैविक घटकात डॅशचा समावेश होतो. उत्पादक म्हणजे वनस्पती, उपभोक्ता म्हणजे प्राणी, अपघटक म्हणजे जे अपघटन घडवून आणतात, आणि कार्बनिक घटक नाही, सूर्य आणि मृदा. त्यामुळे पर्याय क्रमांक ए 1, 2 आणि 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. इतर देखील पर्यावरणाचे घटक आहेत, परंतु ते अजैविक घटक आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27, हे सर्व भक्षक प्राणी आहेत. मनुष्य हो, कुत्रा हो, बकरी नाही, बकरी शाकाहारी असते, आणि मुंगी देखील सर्वभक्षक म्हणजे 1, 2, 4 1, 2, 4 म्हणजे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 28, ऊर्जा पिरॅमिडमध्ये प्रत्येक स्तरावरून वरील स्तरावर किती ऊर्जा पोहोचते? केवळ 10%, केवळ 20%,
केवळ 30% की केवळ 40%? आणि या प्रश्नाचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, केवळ 10%. ऊर्जा पिरॅमिडमध्ये प्रत्येक स्तरावरून वरील स्तरावर केवळ 10% ऊर्जा पोहोचते. इकोटोनमध्ये समाविष्ट होते अनेक परिस्थितिकी तंत्र, जलचर, उत्पादक व उपभोक्ता की सर्व जैविक आणि अजैविक घटक? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अनेक परिस्थितिकी तंत्र. इकोटोन म्हणजे अनेक परिस्थितिकी तंत्रांचा समुच्चय होय. वायू प्रदूषणाची कारणे: एक, स्वयंचलित वाहने हो, कारखाने हो, कीटकनाशके हो. हे देखील योग्य आहे. आपल्यापैकी काहींना जर आठवत असेल तर जवळजवळ मागच्या दशकभरापूर्वी किंवा एक 8-9 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील काही ठिकाणी शाळांमध्ये अचानक विद्यार्थ्यांना बाहेर ग्राउंडवर असताना ग्रामीण भागात विशेषतः घडलेले हे प्रकार आहेत. तर अचानक चक्कर येणे, उलटी होणे यासारखे प्रकार घडायला लागले होते. आणि ज्यावेळी याचं पूर्ण अभ्यास करण्यात आला तेव्हा निदर्शनास आलं की कीटकनाशके फवारल्यामुळे आणि ती कीटकनाशके हवेतून श्वासापर्यंत गेल्यामुळे या प्रकारची समस्या उद्भवते. त्यामुळे वायू प्रदूषणाचे कीटकनाशक हे देखील एक कारण आहे. फटाके हे तर आहेच. त्यामुळे 1, 2, 3, 4 अचूक म्हणजेच वरील सर्व पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 31. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्यामुळे येथे सर्व धर्मांना राजाश्रय आहे. नाही. कोणत्याही धर्माला राजाश्रय नाही. बरोबर. बहुसंख्याकांच्या धर्माला राजाश्रय आहे. नाही. अल्पसंख्याकांच्या धर्माला देखील राजाश्रय नाही. तर धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणजे कोणत्याही धर्माला राजाश्रय नाही. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 32. भारतात प्रत्येक नागरिकाने करणे हे त्याचे मूलभूत हक्क आहे, मूलभूत कर्तव्य आहे, कायदेशीररित्या बंधनकारक आहे की डी यापैकी नाही? आणि याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी येईल, यापैकी नाही. 42व्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला, परंतु त्याच्यातली ही कमतरता म्हटली जाते की त्याच्यात नागरिकाने मतदान करणे हा देखील मूलभूत कर्तव्यात समाविष्ट केलेले नाही आहे. खालीलपैकी कोणते विद्यापीठाचे प्रमुख कार्य नाही? आणि पर्याय दिलेले आहेत अध्यापन, संशोधन, प्रकाशन की विस्तार कार्य. हा प्रश्न असाच्या असा रिपीट झालेला आहे या अगोदरच्या 2 प्रश्नपत्रिकांमध्ये. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रकाशन. प्रकाशन हे विद्यापीठाचे प्रमुख कार्य नाही. अध्यापन, संशोधन आणि विस्तार कार्य हे विद्यापीठाचे प्रमुख कार्य आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये राष्ट्रीय प्राधान्यप्राप्त विषय म्हणून डॅश शिक्षणाचा उल्लेख केलेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986. आणि पर्याय आहेत ए, पर्यावरण, बी, संगणक, सी, मूल्य शिक्षण की डी, योग शिक्षण. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मूल्य शिक्षण. अभिमत विद्यापीठांची दर्जा तपासणी करावी व अभिमत विद्यापीठांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवावे हे मत डॅश यांनी मांडले. तर अभिमत विद्यापीठ म्हणजे काय? तर पूर्वी एखाद्या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयास विद्यापीठाचा दर्जा दिल्यास त्या विद्यापीठाला अभिमत विद्यापीठ असं म्हणतात. UGC ॲक्टच्या कलम 3 अंतर्गत UGCच्या सल्ल्याने उच्च शिक्षण विभागाने दिलेली ही स्वायत्तता असते. आणि यशपाल समिती जी 1992 मध्ये आली, तर ह्या यशपाल समितीने अभिमत विद्यापीठांची दर्जा तपासणी करावी आणि अभिमत विद्यापीठांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवावे हे मत मांडले. यशपाल समितीची जी स्थापना होती ती विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक भार कमी करण्यासाठी करण्यात आली होती. आणि या समितीने लर्निंग विदाऊट बर्डन, ओझ्याविना शिक्षण हे आपल्या रिपोर्टचं टायटल ठेवलेलं होतं. ओझ्याविना शिक्षण, यशपाल समिती 1992. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36. रस्त्यावरून काही उंट व त्यांच्या दुप्पट पुरुष चालत आहेत. काही वेळानंतर त्यापैकी 1/4 पुरुष उंटावर स्वार झाले. आता चालणाऱ्या पायांची संख्या 140 झाली. तर एकूण पुरुष किती? आणि पर्याय आहेत ए 40, बी 10, सी 20 की डी 30. एकूण उंट समजा x आहेत असं आपण मानू, म्हणजे पुरुष येतील 2x. आणि 1/4 पुरुष उंटावर बसल्यानंतर पायी चालणारे पुरुष उरतील 3/4.
गुणिले 2x बरोबर 3/2x. मग एकूण चालणारे पाय एक तर उंटांचे पाय x उंटांचे पाय अधिक x/2 3x/2 पुरुषांचे पाय बरोबर 140 आपल्याला दिलेलं आहे उदाहरणात. आणि एका उंटाला 4 पाय म्हणून 4x अधिक 3x/2 गुणिले 2 कारण प्रत्येक पुरुषाचे पाय 2. मग 4x अधिक 3x म्हणजे 7x बरोबर 140 म्हणून x बरोबर 140 भागिले 7 बरोबर 20. मग उंटांची संख्या आली x 20 आणि पुरुष त्याच्या दुप्पट म्हणजे 20 गुणिले 2 बरोबर 40 आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 37. एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये इंडिया हा शब्द JLGMV असा लिहिला जातो. इथं हा प्रश्न थोडा चुकलेला आहे आणि बरोबर येण्यासाठी इथं आपण त्याला करून घेऊ JLGEF असं तो लिहायला हवा. तर मग एकाच विशिष्ट सांकेतिक भाषेत इंडिया शब्द JLGEF असा लिहिला जातो. तर त्याच सांकेतिक भाषेत महाराष्ट्र हा शब्द कसा लिहिला जाईल. तर येथे I मध्ये +1 पुढचं अक्षर आणि N-2 म्हणजे मागील दोन अक्षरांच्या अगोदर येणारा L, त्यानंतर D मध्ये 3 ॲड करून पुढचं अक्षर म्हणजे G, I मध्ये 4 अक्षरं मायनस करून E, A मध्ये 5 अक्षर ॲड करून 5 अशा पद्धतीने अक्षरांचा क्रम घेतलेला आहे. त्यावरून महाराष्ट्रासाठी NYKWWUZZCHL म्हणजेच पर्याय क्रमांक B हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 38. जर मानवाला यंत्र म्हटले, यंत्राला खनिज म्हटले, खनिजाला अन्न म्हटले, अन्नाला विष म्हटले, तर सजीव भूक भागवण्यासाठी काय खातील? यंत्र, खनिज, विष की अन्न? सजीव भूक भागवण्यासाठी अन्न खातो, परंतु इथे अन्नाला विष म्हटलेले आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक C विष हे या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. पुढे आपल्याला एक अक्षर शृंखला दिलेली असून ती पूर्ण करायची. या प्रकारच्या उदाहरणात रिकाम्या जागेसह एकूण अक्षरे मोजून घ्यायची आणि त्यांचे समान गट करायचे. या गटांचे रिपिटेशन होते. इथं जर आपण पाहिलं तर एकूण 20 अक्षर आहेत आणि 5च्या गटाचं रिपिटेशन केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून रिकाम्या जागांमध्ये येणारी अक्षरे जी आहेत ती BA BB म्हणजे पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 40. खालील अंकमालिकेतील पुढचा अंक कोणता येईल? 3, 7, 13, 27, 53 आणि पुढचा अंक आपल्याला बघायचा आहे. इथं 3 गुणिले 2 अधिक 1 म्हणजे 3 दुणे 6 अधिक 1 7. त्यानंतर 7 गुणिले 2 वजा 1 13. 13 गुणिले 2 अधिक 1 म्हणजे 26 अधिक 1 27. 27 दुणे 54 वजा 1 53. 53 गुणिले 2 106 अधिक 1 107 म्हणून पर्याय क्रमांक B हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 41 आणि 42 हे खालील पाय चार्टवर आधारित आहे. त्यामध्ये विभिन्न देशास भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दर्शवली आहे. याचा अभ्यास करून पुढील प्रश्नांची आपल्याला उत्तरं द्यायची आहेत आणि एकूण पर्यटकांची संख्या दिलेली आहे 20 लाख. तर हा असा पाय चार्ट आपल्याला दिसत असेल. प्रश्न क्रमांक 41. अमेरिका आणि जपानमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत किती फरक आहे? आता पाय चार्टवरून आपण बघू शकतो की अमेरिकेत येणारे प्रवासी आहेत 40%, एकूण प्रवाशांच्या 40% म्हणजेच 8 लाख. आणि जपानला भेट देणारे पर्यटक आहेत 30%. तर हे एकूण प्रवाशांच्या 30% म्हणजे 20 लाख. मग होतील फरक 8 वजा 6 म्हणजे 2 लाख म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 42.
अमेरिकेत येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येचा भाग पाय चार्टमध्ये किती अंशाचा कोन बनवेल? अमेरिकेत येणारे पर्यटक आहेत 40%. एकूण वर्तुळाचं जे माप असतं ते असतं 360 अंश. अमेरिकेत येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येचा कोन 360 गुणिले 40/100 या सूत्राने आपल्याला काढता येईल. तो येतो 144 अंश आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 43. जर इंग्लंडमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या दुप्पट झाली आणि एकूण पर्यटक संख्या तीच राहिली तर इंग्लंडचा कोन किती अंशाचा येईल? इंग्लंडमध्ये सध्या येणारे पर्यटक आहेत 10%. त्याचे दुप्पट झाले म्हणजे 20% होईल. तर इंग्लंडमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येचा कोन येईल 360 गुणिले 20/100 म्हणजे 72 अंश. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 44. संसर्गजन्य आजाराच्या कारणाने पर्यटक संख्या 40%ने कमी झाली तर जपानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची एकूण संख्या किती? एकूण संख्या 40%ने कमी झाली तर 20 लाखाच्या 60% म्हणजे 12 लाख. आता येणाऱ्या पर्यटकांची संख्या होईल 12 लाख. जपानमध्ये येणारे पर्यटक 12 लाख गुणिले 30% म्हणून 3,60,000 म्हणजेच 3.6 लाख. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 45. जपानमध्ये जाणाऱ्या एकूण पर्यटकांपैकी 20% पर्यटकांना स्वातंत्र्य देवतेचा पुतळा पाहण्याची इच्छा झाल्याने त्यांनी पर्यटनासाठीचा देश बदलवला तर कोणत्या देशातील पर्यटक संख्या वाढेल आणि कितीने वाढेल? अमेरिका 1.20 लाख, अमेरिका 4 लाख, इंग्लंड 1.20 लाख की इंग्लंड 4 लाख. स्वातंत्र्य देवतेचा पुतळा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकेत आहे, त्याच्यामुळे पर्याय सी आणि डी हे पूर्णपणे बाद होतील. तर जपानला भेट देणारे पर्यटक आहेत 30% म्हणजे 20 लाखाच्या 30% म्हणजे 6 लाख. जपानऐवजी अमेरिकेत जाणारे पर्यटक 6 लाख गुणिले 20/100 म्हणजे 1.2 लाख. पर्याय क्रमांक ए अमेरिका आणि 1.2 लाख. प्रश्न क्रमांक 46. सर्व खेळाडू शारीरिकदृष्ट्या सुदृढ असतात या विधानाशी सुसंगत विधान कोणते? शारीरिकदृष्ट्या असुदृढ असणारे खेळाडू नसतात. खेळाडू नसणारे सर्व शारीरिकदृष्ट्या असुदृढ असतात. सर्व शारीरिकदृष्ट्या असुदृढ असलेले खेळाडू असतात. वरीलपैकी एकही नाही आणि याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए. शारीरिकदृष्ट्या असुदृढ असणारे खेळाडू नसतात, कारण सर्व खेळाडू शारीरिकदृष्ट्या सुदृढ असतात असं आपल्याला इथं दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 47. पुढील विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणते निष्कर्ष काढता येतील? ए. विधान दिलेली आहेत. पहिलं, सर्व शिक्षक ज्ञानी आहेत. काही वैज्ञानिक हे ज्ञानी आहेत. एकही अभियंता हा ज्ञानी नाही. आणि निष्कर्ष, सर्व अभियंते हे शिक्षक आहेत. काही वैज्ञानिक हे शिक्षक आहेत आणि काही ज्ञानी हे शिक्षक आहेत. यावरून आपल्याला निष्कर्ष काढायचा आहे आणि ते निष्कर्ष 2 आणि 3. काही वैज्ञानिक हे शिक्षक आहेत, काही ज्ञानी हे शिक्षक आहेत. पर्याय क्रमांक सी हे निष्कर्ष आपण काढू शकतो. हे वेन आकृतीच्या सहाय्याने आपल्या लक्षात येईल. पुढील माहिती अभ्यासून प्रश्न क्रमांक 48 आणि 49चं उत्तर लिहायचं आहे. MNOP या 4 व्यक्ती शिक्षक, डॉक्टर, वकील, कामगार यापैकी एक काम करतात. वकील मुंबईला राहतो. M जो की शिक्षक आहे तो पुण्याला राहत नाही. शिक्षक पुण्याला राहत नाही. N डॉक्टर नसून जळगावला राहतो. P डॉक्टर असून नाशिकला राहत नाही. या दिलेल्या माहितीवरून आपण पहिले हा तक्ता तयार करून घेऊ शकतो. याच्यात OMNP वकील, शिक्षक, कामगार, डॉक्टर आणि त्यांचं राहण्याचं ठिकाण मुंबई, नाशिक, जळगाव आणि पुणे असं येईल. यावरून आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरं लिहिणं सोपं पडेल. प्रश्न क्रमांक 48 आहे यावर आधारित. शिक्षक कोणत्या गावाला राहतो? आणि आपण तयार केलेल्या या तक्त्याप्रमाणे शिक्षक राहतो नाशिकला. पर्याय क्रमांक डी. 49. पुण्यात राहणारी व्यक्ती कोण आणि तिचा व्यवसाय काय? P डॉक्टर, N कामगार, M शिक्षक की दोघंही पर्याय M शिक्षक, O शिक्षक असेच दिलेले आहेत. तर प्रश्न क्रमांक 49चं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक ए. P डॉक्टर जो आहे तो पुण्याला राहतो.
शेवटचा प्रश्न, पुढील विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणते निष्कर्ष काढता येतील? सर्व घोडे गाढव आहेत, सर्व गाढव पाळीव आहेत, काही पाळीव शूर आहेत आणि निष्कर्ष आहेत काही गाढव शूर आहेत, सर्व घोडे शूर नाहीत. आणि यावरून आपण वेन आकृती काढून घेतली. तर वेन आकृती काढल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येईल की यावरून फक्त निष्कर्ष एक काही गाढव शूर आहेत हा निष्कर्ष निघू शकतो. सर्व घोडे शूर नाहीत हा निष्कर्ष निघू शकत नाही, कारण घोड्यांचं वर्तुळ काही प्रमाणात वर्तुळात एकत्रित झालेलं आहे. म्हणून फक्त पर्याय निष्कर्ष एक हाच योग्य निघतो आणि म्हणून पर्याय क्रमांक ए ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. प्रॅक्टिस पेपर 3 आज आपण सोडवला. अजून 2 प्रॅक्टिस पेपर आपण घेणार आहोत. आणि चॅनलवर नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.